टाइमर ऑन होणार हे लक्षात घ्या, नाहीतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. 10 वाजून 4 मिनिटं झाली आहेत. पहिला चेंडू पडतोय. अंतिम दिवस अनिल बाणे गोलंदाज, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू फटका उंच गेलाय. यावेळेस मात्र मिड ऑनला चित्ररक्षक आहे, जज करतोय. कॅच इकडे सुटलाय पहिल्या चेंडूवर आणि 2 धावा अंकित करताना पाहायला मिळतील दोन्ही फलंदाज वैभव आणि अमित. ही जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. श्रीकांत आणि अमित. श्रीकांतचा हा फटका फसला होता, मात्र कॅच उडाला. कॅच ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर एक संधी आली होती धावून, आणि त्या संधीला मात्र विकेटमध्ये रूपांतर करता आलं नाही. यावेळेस मात्र चांगला चेंडू टप्पा पडल्यावर अगदी मात्र वळण घेतोय. एक धाव इकडे पूर्ण केलेली आहे. रनआउटचे अपील. काय चांगला थ्रो होता इकडे. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल लेग बायच्या रूपात. ही एक धाव. 3 धावा धावपलकावर लागले जात आहेत. पहिल्या 2 चेंडूवर मात्र जर बघायला गेलं तर दोन्ही वेळेस थोडे विकेटचे चान्सेस आले होते. चेंडू फेकून झाले 2 धावा झाले 3. पंचाच्या भूमिकेत नाईस सर आणि मुल्ला सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये अजून एक पंच आपल्याला पाहायला मिळतात, आमिर सर. विश नेटवर्कची टीम देखील जोडली जाते. 3 कॅमेऱ्यामध्ये कव्हर करणं होणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस स्विचिट अगोदरच मात्र यावेळेस मन बनवला होता फलंदाजाने. थोडा गार्ड अगोदरच दाखवला की स्विचिट करतोय. अनिल बाणेने चेंडू जो आहे तो लेग स्टिकला फेकला. डॉट चेंडू येतोय हलक्या हाताने, थोडा लेग स्टिकला यावेळेस चेंडू फेकला जातोय. 3 मध्ये 3 झालेले आहेत. त्यात प्रतिष्ठान बॅटिंग करताना पाहायला मिळते. इकडे मात्र चांगला चेंडू आहे. इथे स्लिप तैनात आहे. व्हॉलेंटियर असतील, व्हॉलेंटियरला विनंती आहे जे स्वान मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत त्यांना बाहेर करा. व्हॉलेंटियर पहिल्या 2 चेंडूवर 3 धावा आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर पुढचे 2 चेंडू डॉट आलेले आहेत. आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न स्टंपच्या वरून यावेळेस जिंकून जातोय चेंडू कीपरच्या हातामध्ये. गुड बॉलिंग. या स्पर्धेमध्ये अनिल बाणेने एक अलग छाप सोडलेली आहे. एक अलग लेवलचा मात्र क्रिकेट पाहायला मिळतो अनिल बाणेकडून. सुपर कामगिरी होत असताना, अगदी मात्र चांगली कॅप्टनशिप करत असताना यावेळेस अनिल. गुड बॉल मात्र यावेळेस हलक्या हाताने खेळला जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक. एक धाव नक्की असेल गली रिजन मध्ये. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. पहिले षटक अगदी चांगल्या रीतीने हाताळलं. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केला 4. देवसंधी उडवी डिझेलला पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. बघायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये 4 धावा ह्या खर्च केल्या अनिलने. पॉवर प्लेचं षटक होतं. अनुमान पॉवर प्ले मध्ये नेहमीच धावा बनताना दिसत आहेत, परंतु यावेळेस मात्र गोलंदाजाचं कौतुक करेल. 3 षटकं जुनी बाकी आहेत. 3 षटकामध्ये मात्र किती धावा येतील बघूया. एका ओव्हरमध्ये मात्र कोणताही मॅच जिंकली जात नाही. अजूनही खूप मोठा खेळ आहे. बघायला गेलं तर बॅटिंग टीमकडे 18 चेंडू आहेत. 18 चेंडूमध्ये भरपूर धावा बनवू शकतात. आणि हा टेनिसचा चेंडू आहे. खेळपट्टी देखील खूप चांगली बनवलेली आहे. सर्वांनी कौतुक केले आहे खेळपट्टीचं. इथे मात्र बॅटिंग करायला सर्वांना मजा आली, खेळायला देखील मजा आली. एक सुंदर मैदान आपण बघू शकतात. या स्पर्धेसाठी तयार करून दिलेलं आहे स्वप्नीलजी घरत आणि त्याची कोर कमिटी आपल्याला पाहायला मिळते. अगदी सुपर कामगिरी. अफजल हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. डाव्या हाताचा हा देखील गोलंदाज आपण बघू शकतात. तफा झाल्यात त्या म्हणजेच 4 पहिल्या षटकामध्ये ओपनिंग जोडी खेळतायत श्रीकांत आणि अमित. स्ट्राईकला मात्र आपल्याला पाहायला मिळते फलंदाज अमित. नो स्ट्राईकला श्रीकांत आहे. अगदी अमितला मात्र चकवलं. शेवटच्या चेंडूवर मात्र सिंगल पाहायला मिळाली. यावेळेस फील्ड प्लॅन सेट करताना, कारण की आता मात्र रिस्ट्रिक्शन हटलेला आहे क्षेत्ररक्षकावरून. इथे मात्र आपण बघू शकतात 5 खेळाडू 38 सर्कल बाहेर, 4 खेळाडू 38 सर्कल मध्ये. इंटरनॅशनल रूल अँड रेग्युलेशन. स्विच करायचा प्रयत्न होता. कीपरकडून थोडी चुरीकी झालं. इकडे एक धाव तो नक्की मिळेल. मात्र यावेळेस बाईकच्या रूपात ही धाव येत असताना स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल.
स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 5 धावा धावफलकावर. खूप चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. प्रत्येक संघ 22 एक रन. पुनीत आतमध्ये येऊन फटका स्विंग केलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक कॅच होईल का त्याच्या डोक्यावर. अगदी चांगला मात्र प्रयत्न केला होता. 100 कॅच करण्याचा षटकार आलाय. गरज होती या फटक्याची, या 6 धावेची. 6 धावेनिशी स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला आपण बघू शकतात 11 डीजे. दिवस आहे. अगदी वाईट चेंडू असेल. ऑप्शनच्या अगदी बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. वाईटने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 12 धावा धावफलकावर लागले जात आहेत. रविवारचा दिवस म्हणजेच खवय्या दिवस म्हणून ओळखला जातो. अगदी फॅमिलीला घेऊन फिरण्याचा दिवस आहे. आणि क्रिकेट जिकडे आहे तिकडे फॅमिली नाही, तिकडे मात्र क्रिकेटच असणार. आणि इकडे काय फटका आहे. इथे अफजलवर हल्ला होतोय. श्रीकांतच्या बॅटमधून पुन्हा एकदा एक चांगला फटका येतोय. 6 धावा. स्कोरबोर्ड 18. गरजेचं होतं, कारण की धावा स्कोरबोर्डला लागणं गरजेचं पहिलं बॅटिंग करत असताना. फुटबॉल अगदी प्रॉपर ब्लॉक. यावेळेस लाईनचं बघितलं तर ऑप्स्टमच्या बाहेर आणि लेनचा विचार केला तर डायरेक्ट क्रीजमध्ये चेंडू टाकला जातोय. आजचा आधुनिक क्रिकेट, आधुनिक क्रिकेटमध्ये तुमच्याकडे एक प्रॉपर ब्लॉक चेंडू असणं गरजेचं आहे. आजच्या दिवसामध्ये टेस्ट मॅच जी सुरू आहे ऑस्ट्रेलिया वर्सेस इंडिया, त्यामध्ये मात्र जसप्रीत बुमराहने 3 दिग्गज गोलंदाजाला मागे टाकलं. ते 70च्या दशकातले मात्र मार्कम मार्शल, त्यामध्ये आपण बघू शकतात कार्ली ॲम्ब्रोस, अगदी मात्र त्यांना बीट करत 1 नंबरची जागा पकडून ठेवलेली आहे टेस्ट मॅचमध्ये. नंबर 1चा गोलंदाज जसप्रीत बुमराह अगदी सुपर गोलंदाजी करतोय. जॉल गार्डनला देखील त्याने मागे टाकलं. अगदी हे 3 नावं जर घेतली तर फलंदाजाचा धुवा उडवणारी. पाणी घेऊन जायचे मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर झाल्यानंतर शॉर्ट चेंडू आहे. फटका चांगला इकडे. अमितचा हात देखील मात्र जाईल निघून. सीमारेषा पार येतोय. पुन्हा एकदा दमदार षटकार. यस उडवीडीचे. फायनल दिवस आहे. तो फायनल दिवस कसा असेल हे सांगत असताना तात्या प्रतिष्ठान 5 चेंडू फेकून झालेत. महागडे षटक हाताळताना अफजल. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू अगदी जाऊ दिला. यावेळी शॉर्ट थर्डमॅनला इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 1 धाव असेल. अमित आपल्याला पाहायला मिळतोय. 22च्या रूपात ही धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 27 झालेले आहेत. म्हणजे एक्सपेन्सिव्ह ओव्हर 24 धावेचं हे षटक अफजलचं पाहायला मिळतंय. जाऊया आपण यावेळेस पाणी घेऊन जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा 23 धावा आल्या मागच्या षटकामध्ये. बजाव.
चांगलं वातावरण दिसतंय आज. मात्र सूर्यदेवाची देखील कृपा झालेली आहे. 2 दिवस मात्र अगदी ढगाळ वातावरण होतं, परंतु आज अंतिम दिवस आहे. आपण बघू शकता शॅडो देखील दिसतोय मैदानावर खेळाडूंचा. यस, 10 मिनिटांमध्ये बरोबर 2 ओव्हर केलेत. पुढचे 10 मिनिट आहेत, त्या 10 मिनिटांमध्ये बरोबर 2 ओव्हर करायचे. अगदी वेळेवर खेळ होत असताना यावेळेस आपल्याला पाहायला मिळतंय कॅच सुटल्यानंतर हे फटके जे आहेत ना, हे मनाला लागत असतील आता. आणि जेव्हा जेव्हा षटकार लागत असेल, अमित किणी हा गोलंदाज आहे यावेळेस. मॅन फ्रॉम सालवाड मिस्टर अमित किणी आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली. इथे चान्स होता फलंदाजाला. अमित टू अमित मला तर वाटते हे समीकरण समोर होतं. गोलंदाज अमित इकडे पहिला चेंडू यशस्वी ठरतोय. एक धाव. लेग बाईच्या रूपात ही धाव येत असताना स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 28-28. थोडा फील्ड प्लॅन मात्र अलग ठेवण्यात आलेला आहे यावेळेस. आपण बघू शकता दोन्ही खेळाडूंसाठी 4 खेळाडू 38 सर्कल मध्ये यावेळेस. आपण बघू शकता शॉट एक्स्ट्रा कव्हर आहे, शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग यावेळेस मिड ऑफ आपल्याला पाहायला मिळतंय. शॉट एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये ठेवण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे रिव्हर्स साठी आपण बघू शकता गली रिजन डीप मध्ये आहे, लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. सेकंड बॉल यावेळेस मात्र फटका फसलाय का? डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून इकडे काय घडतंय? 6. इकडे पाहत रहा, क्या बात आहे. श्रीकांतचा कॅच सुटल्यानंतर तिसरा षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. एस डीजे देखतूने बायको कशी नाची राहिली. राजकुमार तांबरेचं कौतुक करेल तेवढं कमी. आजकाल युवा खेळाडू देखील डाय मारताना दिसत नाहीये, परंतु या 50+ वयामध्ये मात्र हा एफर्ट देणं हे खरंच लाजवेल एका युवाला. शिकायला मिळेल बरंच काही या क्रिकेटमधून. त्यामुळे जे 40 क्रॉस केल्यानंतर देखील 50 क्रॉस केल्यानंतर देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत. काय फटका आहे, सुपर टायमिंग प्रॉपर आहे, चेंडू नाही थांबणार. टायमिंग, टेम्परामेंट, टेक्नॉलॉजी, इकडे मात्र टेक्निक. आणि यावेळेस आपण बघू शकता त्याच्या जोरावर चेंडू बाउंड्री लाईन पार 4 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 38 धावा तब्बल. इनिंग खेळत असताना यावेळेस पाहायला मिळतोय. कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट, अमितवर हल्ला. यावेळेस पुन्हा एकदा फटका सजवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक, मोठे क्षेत्रफळ आहे इथे. एक मात्र होईल, दुसऱ्याचा प्रयत्न, ॲक्युरेट थ्रो आहे. सॅक्रिफाईस. आजचं जे युग आहे त्यामध्ये कोणी कोणासाठी काही सोडायला तयार नाही आहे. भावाचा वेरी झालाय. परंतु क्रिकेटचा खेळ असा आहे ज्यामध्ये इन्फॉर्म बॅट्समनसाठी स्वतःचा विकेट सोडला जातो. इकडे मात्र सॅक्रिफाईस केलं जातं. विकेट येत असताना म्युझिक ऑन होताना. यस डीजे थँक्यू डीजे मास्टर. अगदी बघायला गेलं तर मुंबई भागामध्ये इतकं मोठं असं मैदान पाहायला आता मिळत नाहीये. लगेच मैदान दिसलं की बिल्डरची नजर पडली की तिकडे मात्र कॉम्प्लेक्स उभा झाला. इकडे मात्र आपण बघू शकतात की स्वप्नील भाऊ गरजचं कौतुक केलं जाईल. परनाळी वंदे मात्र परनाळीच्या ग्रुपचं कौतुक केलं जाईल की खूप चांगलं मैदान मेंटेन केलेलं आहे. ग्लेन वैती आपल्याला पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप ज्याने गाजवला, सुप्रीमो चषक, ग्लेन वैती मैदानाच्या आतमध्ये आलाय. मात्र यावेळेस चांगला चेंडू आहे, रनआउटच्या रूपामध्ये मागचं विकेट. त्याचं कारण आहे की ग्लेन वैती मैदानाच्या आतमध्ये वनडाऊनच्या रूपामध्ये पाहायला मिळतोय. एक धाव. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 40 धावा धावफलकावर. आताच्या षटकामध्ये आतापर्यंत 13 आलेले आहेत. पहिलं षटक जर सोडलं तर पुढच्या 2 ओव्हरमध्ये धावा जमा केल्यात.
क्रिकेटचा खेळ असाच असतो, कधी पारडं जड बॅटिंग टीमचं, कधी पारडं जड फिल्डिंग टीमचं. आणि इकडे मात्र पहिल्या ओव्हरमध्ये फिल्डिंग टीम पारडं जड होतं. ग्लेन मैतीने चॅलेंज केलं, इकडे गोलंदाजाला स्टंप दाखवले आणि इकडे मात्र चॅलेंज एक्सेप्ट केलंय गोलंदाजाने. बँग ऑन टार्गेट, अगदी मात्र चांगला चेंडू, क्लीन बोल्ड. माझे साथी समालोचक इकडे मात्र उपस्थित झालेले आहेत. चिराग तांडेल, स्वागत आहे चिराग आपलं. येस, बसून घ्या कॉम्बॉक्स मध्ये. यावेळेस आपण बघू शकतो की नवीन बॅट्समन मनीष आलेला आहे, उर्फ पिंटू. टुपण नावं खूप पाहायला मिळाली. यावेळेस आपण बघू शकतात पिंटू आलाय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे षटक आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलेला आहे, तो म्हणजेच मिलिंद आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम कोडन मिलिंद म्हात्रे. यावेळेस डाव्या हाताचा अजून एक गोलंदाज पाहायला मिळतोय, तिसरा गोलंदाज डाव्या हाताचा यावेळेस तयार. पहिले षटक 4 धावा, दुसरे षटक 23 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 13. शेवटच्या षटकामध्ये किती येतील यानंतर होणारी नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल यानंतर होणारी SRG उर्वी 11 आणि त्यांच्या विरुद्ध SS रियल टायगर सरपाडा. इकडे काय होत आहे, इकडे रनआउट येईल. यस, रनआउट येतोय. यावेळेस विकेट बचाव. आपण बघू शकता येत्या 6 जानेवारी ते 12 जानेवारी आमचे विशाल दादा इकडे उपस्थित आहेत, सरपाडा गावचे आयोजक असेल. आणि बघायला गेलं तर आगरी प्रीमियर लीग ना, आगरी हो मला आवडतं आगरी बोलूया. आणि इकडे आपण बघू शकता आगरी 16 आपल्याला पाहायला मिळेल येत्या 6 जानेवारी ते 12 जानेवारी. रोया दादा बरोबर येऊन थोडं शिकलाय. नवीन बॅट्समन वामन आलेला आहे. यावेळेस काय फटका आहे, ओव्हर पिच होता. मिड ऑफच्या वरून आमच्या भेटीला कॉम्बॉक्स मध्ये पाठवला चेंडूला. षटकार 6 धावा. विजय परत केला, ज्यांनी चेंडू पकडला अगदी दाढी त्यांची पिकलेली आहे. म्हणजे मला तर वाटते आजोबा देखील असतील ते देखील खेळतायत मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे काय क्रिकेट त्यांनी जिवंत ठेवला आहे, काय क्रिकेट खेळला आहे आणि त्यामुळेच मात्र ते मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यावेळेस चांगला चेंडू हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा मात्र ऍक्शन मध्ये अफजल पाहायला मिळतोय. 3 चेंडू खेळले, 3ही चेंडू सेम जागेवर आलेले आहेत. अगदी मात्र बघायला गेलं तर ऍक्शन रिप्ले
मिड ऑफला फील्ड होताना एक धाव नवीन बॅट्समन स्ट्राईकवर असेल तो म्हणजेच अमन आपल्याला पाहायला मिळते. वामन 3 चेंडू बाकी आहेत. यावेळेस पुन्हा एकदा खोलवरचा चेंडू अगदी ऑन साईडला फटका आहे. श्रीकांत स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय कारण की शेवटच्या षटकाचे 2 चेंडू आहेत आणि ज्या लयमध्ये श्रीकांत खेळले श्रीकांत जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 32 धावेवर पोहोचतोय. 34 धावेवर खेळतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. एक बाजूला स्वप्नीलजी घरत आणि दुसऱ्या बाजूला विशाल आपल्याला पाहायला मिळते. अगदी मोठा जल्लोष मोठा खेळ मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. शेवटचं षटक 2 चेंडू आहे. ऑन साइडला फटका खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक एक पूर्ण. यावेळेस दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यावेळेस रनआउट मिळेल का? कीपरकडे थ्रो केलाय परंतु 2 धावा ऍड होतील स्कोरबोर्डला. कधी कधी यामध्ये चुका होत आहेत. लक्ष दिलं नाही आणि 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 50 धावा या धावफलकावर लागल्या जात आहेत. शेवटचा अंतिम चेंडू शेवटच्या षटकातला ज्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतंय. मिलिंद म्हात्रे गोलंदाजी मार्कवर तयार. श्रीकांतचं कौतुक करेल तेवढं कमी. पहिल्या मॅचलाच फक्त पहिल्या बॉललाच संधी दिली, त्यानंतर संधी दिली नाही. त्यानंतर एक बहादर इनिंग खेळलेला आहे. 36 वर खेळतोय म्हणजे 50 मधल्या 36 या श्रीकांतच्या आहेत. कप्तान कसा असावा तर दोन्ही बाजूने दोन्ही कॅप्टनने दाखवलेला आहे. श्रीकांतने देखील दाखवलेला आहे आणि अनिल बाणेने देखील दाखवलेलं आहे की कॅप्टन कसा असावा. अगदी चांगली गोलंदाजी अनिल बाणेची 4 धावेची आणि त्यानंतर मात्र तुफान श्रीकांतचा कडक स्ट्रोक आहे. सरळ डोक्यावरून निघून जातोय. यावेळेस लॉंगनला क्षेत्ररक्षक आहे. एक आणि यावेळेस एकच मिळेल. रनआउट असेल. 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 51 51 11 धावेचं षटक हाताळलं इथे मात्र मिलिंदने आणि 52 धावेचं टार्गेट असेल. टॉस साठी यायचंय. एक बाजूला SRG उर्वी 11 आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल SS रियल टायगर सरपाडा या कॅप्टनने. मात्र इथे प्राइज अनाउन्समेंट झालेला आहे. लगातार 3 षटकारासाठी समीर चौगुले आणि संजय वास्कर यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल. समीर भाऊचं ATM ओपन झालेलं आहे. आता तुम्ही त्या ATM मधून किती पैसे काढतील ते तुमच्यावर आहे. 3 षटकार खेचा आणि मॅच देखील जिंकता येईल आणि पैसे देखील कमवता येईल. जाऊया नेक्स्ट टॉस कडे.
समीर भाऊलाच बोलूया. या समीर भाऊ आपण मग टॉस करून घेऊया नेक्स्ट मॅचचा. एक बाजूला रिअल टायगरचे कॅप्टन विशाल भाऊ आलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून येत्या 6 ते 12 तारखेला एक मोठी स्पर्धा आगरी महोत्सव आगरी प्रीमियर लीग सगळ्यांनी नक्कीच आवर्जून स्पर्धा असेल ती 6 ते 12 गाव असेल सफाळा. सफाळा येथे येऊन मात्र नक्कीच तुम्ही मॅचचा आनंद घेऊ शकता. खूप मोठं आयोजन असतं, खूप साऱ्या बक्षीस असतात. 1,01,000 पाहिजे असेल. आपण नक्कीच जाऊया टॉसकडे. विशाल भाऊ आणि स्वप्नील भाऊ. स्वप्नील भाऊचा कॉल असेल हेड आणि हेड आलेला आहे. टॉस जिंकलाय. त्या अगोदर आम्ही समीर भाऊकडे जाऊया. समीर भाऊ तुमचं नाव जेव्हा सांगितलं ना समीर चौगुले, मला वाटलं महाराष्ट्राचा तो कॉमेडी स्टार महाराष्ट्र हास्य जत्रेतला आला का काय. मी बघायला लागला की समोर चौगुले. काय म्हणणार तुम्ही या स्पर्धेबद्दल? प्रथम तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देतो. तो समीर चौगुले नाही, हा समीर चौगुले दोन्ही खास मित्र आहेत. 22 वर्ष. फक्त एकच फरक आहे की त्याला केस नाही आणि मला डबल केस आहेत. आणि ही कॉमेडी त्याला पण माहिती आहे. मी बोलतो प्रत्येक ठिकाणी ह्याच गोष्टीवर. तर आता हे कार्यक्रम अतिशय खास हाडूच्या प्रेमाखातीर आम्ही इथे आलेलो आहोत. कारण आमचे प्लेयर सोलापूर पुणा तिकडनं आलेले आहेत. भले आयोजनामध्ये प्रॉब्लेम असतात तरी पण आम्ही सगळे ॲडजस्टमेंट करून इथे येत आहोत आणि आलेलो सुद्धा आहोत. आणि ग्राउंड बघितल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी खेळायला थांबलेलो आहोत. ग्राउंड अतिशय सुंदर होतं, जेवण पण चांगलं होतं. समजा व्हेज नसेल काही लोकांना पण नॉनव्हेज तरी चांगलं होतं सर्वांच्या इथे. आणि हाडू आज पुन्हा सर्व नॉनव्हेज आणि व्हेजची चांगली सुविधा करणार आहे. त्याबद्दल हाडूचे पहिलं आभार आहे. ग्राउंडमध्ये काही कमतरता नाही आहे असं म्हणजे काय सांगावं हाच प्रॉब्लेम आहे की ग्राउंडमध्ये काहीच ठेवलं नाही हाडूने की बाबा हे चांगलं आहे. सर्व गोष्टी चांगल्या आहेत. आणि कॉमेंट्रीवाले तर आम्हाला अतिशय आवडतात कारण अतिशय स्पष्ट भाषेतले कॉमेंट्रेटर आज इथे आहेत. त्यामुळे एक दोन्ही टीमला आणि राहण्याची आमची सोय ज्या व्यक्तींनी केली आणि जे ग्राउंडचं सगळं काय केलं स्वप्नील घरत यांचे शतशः आभार आहेत. कारण या व्यक्तीमुळे आज आम्ही इथे व्यवस्थित राहू शकतो. भोईसारख्या ठिकाणी आम्ही कधी आलो नव्हतो राहायला. स्वप्नील घरतने आमची चांगली सोय केलेली आहे. पुन्हा एकदा स्वप्नील घरत आणि संदीप राऊतचे आभार. थँक्यू व्हेरी मच. यस नक्कीच बोईसर शहरामध्ये येऊन नक्कीच खुश. टॉस जिंकलाय स्वप्नील भाऊ आपण. यस धन्यवाद समीर सर. खास आपण बघू शकता या स्पर्धेसाठी इथे उपस्थित. टॉस जिंकलाय काय असा निर्णय? बॅटिंग. यस बॅटिंग घेण्याचा निर्णय काही खास कारण नाही, कारण चेस करायला जरा प्रॉब्लेम होतोय कधी आउट झाल्यावर लवकर. त्यासाठी बॅटिंगला विदाऊट टेन्शनने बॅटिंग करून स्कोअर बनवायचे. यस बघायला गेलं तर एक रणनीतीनुसार फायनल डे मध्ये उतरलेले आहेत. बॅटिंग त्यांनी घेतलेली आहे. वाट्याला फिल्डिंग आलेलं आहे. तुम्ही टॉस जिंकला असता काय घेतलं? आम्ही फिल्डिंगच घेणार होतो. मनासारखं भेटलेलं आहे. 3 मॅच सुरुवातीच्या गमावल्या. काय म्हणणार कुठे कमी पडलं? क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये थोडं चुकी होतेच प्लेयरचे वगैरे, त्याच्यामुळे कोणाला बोलून काय फायदा नाही. पण गेम आहे, गेममध्ये खेळतोय. अजून आता हा सामना आम्हाला जिंकायचा आहे, ते आम्ही प्रयत्न करणार आहे. यस नक्कीच क्रिकेट आहे. क्रिकेट हा काय करेल कुठे रंग बदले काय सांगता येत नाही. टॉस विन केलाय SRG उर्वी 11ने आणि बॅटिंगचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलंय SS रिअल टायगर सरपडा टीमला फिल्डिंगसाठी. ओव्हर टू कॉम्बॉक्स जिकडे आपल्याला 2 मिनिटं पंच 2 मिनिटं मॅच बॉलर आहे. यस सर धन्यवाद. मॅच ऑन. कॉम्बॉक्स मध्ये आपल्यासोबत जोडले जातील चिराग तांडेल. गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. हेड चेक. शुभ सकाळ. पुनश्च एकदा. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्ये मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. गणपती बाप्पांना वंदन. त्याचप्रमाणे अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. जो लाख इरादे बनते इरादे बंद के टूट जाते हैं, शिरडी वही जाते हैं जिनको साई बाबा बुलाते हैं. शिवबा लढला म्हणून महाराष्ट्र घडला अशी माझ्या रयतेच्या राजाला छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुद्रा करून मी चिराग समेत तांडेल
माझ्या वाणीला सुरुवात करतोय. खूप छान स्पर्धा. या स्पर्धेचं नामकरण जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग 40+. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आणि या अंतिम दिवसात आलेले सर्व प्रेक्षक राजे, त्याचप्रमाणे सर्व बाहेरचे आलेले पाहुणे मंडळी, खऱ्या अर्थाने आपले सर्व खेळाडू यांचं करूया या बोईसर नगरीमध्ये सहर्ष वेलकम. मॅचला केली जाते सुरुवात. खूप छान स्पर्धा आपण पाहू शकलात. 3 चेंडूचा खेळ झालाय. चौथा चेंडू यावेळेला सर बॅटने खेळण्याचा प्रयत्न खूप छान पद्धतीने विशेप मध्ये खेळला गेला आहे. चेंडू मात्र नाही थांबणार आहे. चेंडू चाललाय 4 धावेसाठी. 4 धावेची मोहर उमटवणारा हा येतोय शानदार ढोलदार चौकार 4. निशांत याला मात्र कॅच प्राईज लावला गेलाय. प्रत्येक बॅक टू बॅक 3 षटका ठोठावतोय तर समीरजी चौगुले सर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राईज देण्यात येईल. धावसंख्या फलकावरती लागले गेलेत आतापर्यंत 9 धावा. 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 2 चेंडू बाकी असतील ह्या पहिल्या षटकातले. खूप छान षटक आपण पाहू शकलं होते. हे 3 चेंडू मागे अगदी 5 धावा खर्च केले होते. त्यानंतर चौथा चेंडू सर बॅटवरती आला आणि पूर्णपणे फ्लाय करून दिलाय. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. एका साईडला किरण आहे, एका साईडला निशांत आहे. निशांत एक चौकाराच्या साह्याने खेळतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. अप्रतिम फटका आहे. सूर्यकुमार स्काय याची आठवण करून देणारा फटका. चेंडू चाललाय बाउंड्री लगतच्या बाहेर. बॅक टू बॅक ठोकला चौकार. टार्गेट आपण पाहिलं तर 52 धावाचं टार्गेट आहे. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडूला खेळला गेलाय. खूप छान पद्धतीने कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स बाउंड्री क्लिअर. बॅक टू बॅक 3 ओव्हर धरू चौकार. षटक संपला गेलाय. धावसंख्या फलका एक षटकाचा खेळ संपला गेलाय. 4 षटकाचा खेळ असेल. एक नाण्याची बाजू तर पडताळली आहे. दुसऱ्या नाण्याची बाजू पडताळणे तेवढंच महत्वाचं असेल. 52 धावाचं टार्गेट आहे. चला थोडंसं स्पीडअप करा. आज पूर्ण शेड्यूल आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि आज शेवटचा आणि अंतिम दिवस देखील आहे. स्तुती करावी तेवढी कमीच आहे. आज पूर्ण प्रेक्षक मात्र थोड्याच वेळात आपल्यासोबत जोडले जातील जसं जसं मॅचला रंगतदार वाढत जाईल. चला थोडंसं स्पीडअप करा. पंच आपण देखील ताकीद द्या. आज संपूर्ण दिवसात सलग 3 दिवस आपण पाहिलं तर प्रीतमजी घरज सर यांचा गोड आवाज तुमच्या श्रवण इंद्रियापर्यंत नक्कीच पोहोचला जातो. ह्याच परिसरातील एक नामवंत समालोचक आणि खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर आमची गुरुवर्या देखील. नुकताच गेल्या सीझनमध्ये जर आम्ही विचार केला तर फायर पास्ता चषकमध्ये आम्ही सोबत कॉमेंट्री केली होती आणि खूप शिकण्यासारखं होतं आणि आजच्या दिवसात देखील खूप खरं शिकण्यासारखं पाहायला मिळेल. एक अनुभवी कॉमेंटेटर कसा असावा अर्थातच प्रीतम घरज सर. चला थोडंसं स्पीडअप करा. पंच आपण देखील ताकीद द्या. चला गोलंदाज वेळ फार कमी आहे आपल्याकडे. 20 मिनिटांमध्ये आपल्याला संपवायचे आहेत 4 ओव्हर. हे लक्षात घ्या. आज फायनल डे आहे. फायनल डे मध्ये मात्र कोणाला बक्षलं जाणार नाही, नाहीतर पेनल्टी दिली जाईल. तात्या प्रतिष्ठान मॅचकडे येऊयात. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजच्या ट्रॅक वरती श्रीकांत. यावेळेला अनोख्या शैलीत खेळण्याचा प्रयत्न. बॅटीची कडा लागतीये. एकरम मैती आहे.
धावसंख्या 1च्या मदतीने पुन्हा एकदा फलकावरती लागला जाईल. 18 धावा. 18 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. आतापर्यंत आपण विचार केला तर 1.1 चेंडूचा खेळ संपला गेलाय. तात्या प्रतिष्ठान आणि एका साईडला आहेत निलेश फायटर संघ. बॅटिंग करतोय निलेश फायटर. प्रथम क्षेत्ररक्षण केलं, 52 धावा खर्च केले. त्यानंतर आपण पाहिलं तर आता गोलंदाजी चांगली करायची आहे. इथून गोलंदाजी करताना संघ आपण पाहू शकलात. धावसंख्या फलकावरती स्थिर आहे 18 वरती. खूप छान करंडक देखील आपण पाहू शकाल. प्रथम ट्रॉफी आणि द्वितीय ट्रॉफी, त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीरची ट्रॉफी. हा चेंडू पुन्हा एकदा मला खेळावा लागेल. मोकळा श्वास घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती बॅटिंग करतोय. एका साईडला आपण पाहू शकाल निशांत. त्या निशांतने मात्र बॅक टू बॅक 3 चौकार खेचल्यात. ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला. चेंडूला खोदून काढायचं. 1 रन मिळते. धावसंख्या दुसरीचा प्रयत्न असेल. कॉल दिलाय. कॉल इज मोस्ट इम्पॉर्टंट असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा 1 रन मिळते. 2 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 2 चेंडू मागे 2 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. धावसंख्या फलकावरती 19 धावा. यावेळेला फुलचा फटका खेळायचा होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि फळीचा कुठलाही संपर्क होत नाहीये. चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या सेफ झोन मध्ये. अर्थातच निर्धाव चेंडूची सांगता. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ आपण पाहिलाय. या 3 चेंडू मागे अवघ्या 2 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. एका साईडला किरण आणि निशांत ही एवन जोडी आपण पाहतोय. पुन्हा एकदा त्याच लेनने गोलंदाजी करतोय. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. ज्या प्रयत्नाने गोलंदाजी करण्याचा मानस त्याच्या माइंडमध्ये चाललाय आतापर्यंत. हातखंडातून आतापर्यंत आपण चेंडूचा विचार केला तर 4ही चेंडू परफेक्ट पडल्यात. खूप छान चेंडूची सांगता. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती स्थिर आहे 19 वरती. 52 धाव्याचं टार्गेट असताना अशा पद्धतीची गोलंदाजी करणं फार महत्वाचं होतं. यावेळेला सरळ बॅटने खूप छान पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. विषप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 रन भीती आहे. 1 धाव्याने कंप्लीट होईल धावसंख्या. 1च्या मदतीने पुन्हा एकदा सरकली जाईल. 5 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 20 धावा. खूप छान क्लॅरिटी देखील आपण पाहू शकाल. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले आहेत त्यांचा देखील करूया सहर्ष वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून सकाळचं सत्र पाहायला मिळते आहे आणि या सकाळच्या सत्रात मात्र खूप छान असं वातावरण. वीस धावा फलकावरती लागल्या गेल्या. शेवटचा अंतिम चेंडू गोलंदाज सज्ज होईल. पुन्हा एकदा श्रीकांत. आज 40+ क्रिकेट ज्या वयात आपण पाहिलं तर आराम करायचा असतो, परंतु आज जे आमचे खेळाडू आहेत ते मात्र नाही करत आहेत. कारण त्यांना माहीत आहे आमच्या नसानसात बिनलेला खेळ म्हणजे क्रिकेट आहे आणि आज त्याचे विषयी देखील आम्ही चर्चा करणार आहोत. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. झेलची सांगता कॉल झालाय परंतु सोडलाय झेल. फार महत्वाचा होता. काय होईल पंचाचा इशारा आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. चला चेक केलं जाईल आमच्या थर्ड अंपायरच्या माध्यमातून. चला पंचांचा इशारा आलाय. हा षटकार आहे. क्या बात आहे. षटकार खेचलाय आणि याचीच मात्र वाट पाहत होते की कधी आम्हाला मोठा फटका पाहायला मिळेल. आमचे प्रेक्षक या धावसंख्या 6च्या मदतीने जाऊन पोहोचेल फलकावरती. 26 धावा. 26 रन इंटू द स्कोरबोर्ड. आपण पाहू शकाल 12 चेंडूचा खेळ झालाय आणि या 12 चेंडू मागे किती पाहिजेत ही समरी देखील तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचली जाईल. तोपर्यंत कुठेही जाऊ नका मित्रांनो. पाहत राहा, ऐकत राहा मोठं रणसंग्राम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग 2024-25. यस डीजे.
धावसंख्या फलकावरती 26 धावा. 12 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. 26 धावेची गरज आहे. एका साईडला निशांत आणि किरण चांगली बॅटिंग करतायत. आतापर्यंत पूर्णपणे सेट झाल्यात. ओळखतायत कोणत्या गोलंदाजाला कशा पद्धतीने खेळायचं, कोणता गोलंदाज कोणत्या लाईनवरती गोलंदाजी करतोय. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज जाईल. चला थोडीशी घाई करा. आम्ही वारंवार तुम्हाला कॉल दिले जात आहेत. त्याचं हेच कारण आहे की आजचं शेवटचा आणि अंतिम दिवस आहे आणि या अंतिम दिवसात आपल्याला पूर्ण शेड्यूल हे पूर्ण करायचं आहे. फार स्लो क्रिकेट चाललंय कारण आजचं क्रिकेट आहे ना ते खूप जलद गतीने वाढत चाललंय. चला गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. चला गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. रियांश. पुढे एकदा यावेळेला फटका फार छान स्थितीत खेळला गेला आहे. सेवा कबूक स्टाईल मध्ये चेंडूला फुल पॉवर फुल केलाय. बिग ब्लास्ट हा येतोय. शानदार षटकार 6. किरण क्या बात आहे. पूर्णपणे फायर झालाय किरण. धावसंख्या फलकावरती लागल्या गेल्या. 6च्या मदतीने जाऊन पोहोचेल फलकावरती. 11 चेंडू आणि 20 धावेची गरज आहे. पुन्हा एकदा यावेळेला सरळ बॅट नाही. इथून देखील तोच प्रयत्न होता परंतु सोडलाय झेल आणि मिळालाय मौका. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. जितो ले लो कॅच और जितो मॅच. परंतु आता झेल सोडलाय. धावसंख्या 1च्या मदतीने पुन्हा एकदा जाऊन पोहोचेल फलकावरती. 33 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. आतापर्यंत 2 चेंडू त्याने देखील फेकल्यात. 2 चेंडू मागे 7 धावा खर्च केल्यात. अजून 4 चेंडू बाकी आहेत. तुमचा बँक बॅलन्स फार कमी आहे. तुम्हाला खर्च देखील तेवढाच कमी करायचा आहे. आखूड टप्प्याचा चेंडू होता. या आखूड टप्प्याच्या चेंडूला नाही सोडणार. पाठवलं मैदानाच्या शिलेदारांच्या स्वागतासाठी. हा येतोय शानदार ढोलदार षटकार 6. फक्त आणि फक्त हाणामारी. पुन्हा एकदा कार्पेट लाईनने खेळण्याचा प्रयत्न होता. एक रन मिळते. क्षेत्ररक्षण चांगलं होते. एखादा वेळा समाधान मानतायत. धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचेल फलकावरती. पुन्हा एकदा 40 वरती. 8 चेंडू आणि 12 धावेची गरज आहे. अजून देखील मॅच ऑन आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये कारण क्रिकेटचा खेळ आहे. इथून जर एक विकेट येते तर संकटात देखील सापडू शकतो. थोडासा प्रेशर देखील वाढू शकतो. परंतु गोलंदाज आणि एका साईडला बॅटिंग करणाऱ्या संघासाठी हे दोन्ही बॅटर पिच वरती राहणं फार महत्वाचं आहे. चेंडू फार उंचावर गेलाय आणि सोडलाय झेल आणि चेंडू मात्र जाईल 4 धाब्यासाठी. देतोय परंतु क्षेत्ररक्षणाला देखील आपले 100% द्यायचे असतात. धावसंख्या फलकावरती आतापर्यंत जाऊ पोहोचली गेली आहे. 44 धावा. शेवटचा अंतिम चेंडू असेल. सर बॅटने पुन्हा एकदा आवाज आला होता टक कसा. एक मेल. धावसंख्या 1च्या मदतीने पुन्हा एकदा 45 वरती पोहोचली गेली आहे. षटक संपला गेला. 18 चेंडूचा खेळ संपला आहे आणि या 18 चेंडू मागे धावसंख्या फलकावरती 45 रन. घेऊया छोटसा ब्रेक. तुम्ही देखील स्पीडअप करा थोडासा आणि लगेच आपण येतोय मैदानाच्या दिशेने. तो देखील एक मोठा रणसंग्राम असेल. 2 संघाच्या माध्यमातून कडवं झुंज कडवं संघर्ष. एक मैत्रीपूर्व लढत आपण पाहू शकलात. आज 40+ क्रिकेट खूप जलद गतीने वाढत चाललाय. चला गोलंदाज लगेच आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरती यायचंय.
45 धावा 45 रन. सहा चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 6 चेंडू मागे किती धावाची गरज आहे आमच्यापर्यंत पोहोचवतील आमचे गुणलेखक. 6 चेंडू आणि 7 धावेची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती पुढे एकदा सज्ज होईल गोलंदाज. चला गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. हेमंत आलाय. इथून हेमंतला चांगली गोलंदाजी करायची आहे कारण 6 चेंडू दिल्यात. या 6 चेंडू मागे आपल्या कर्णधाराने जी जिम्मेदारी दिली आहे त्या जिम्मेदारीला पेलून मात्र गोलंदाजी करायची आहे. 6 चेंडू तुम्हाला बेस्ट टाकायचे आहेत आणि इथून मात्र बॅटिंग करणाऱ्या संघासाठी 6 चेंडू मागे ही धावा तुम्हाला कंपल्सरी काढायची आहे. पंचेचाळीस धावा फलकावरती लागल्या गेल्या. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 7 धावेची गरज आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फार महत्वाचा झेल असेल आणि टिपलाय झेल आणि इथून संपलाय खेळ. किरण जाधव खूप छान इनिंग खेळली आहे त्याने आतापर्यंत. आपण पाहिलं तर 1 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅट मधून आलाय आणि 9 चेंडू मागे 19 धावेची धबाकेदार अशी बॅटिंग त्याच्या बॅट मधून आपण पाहू शकलाय. धावसंख्या फलकावरती स्थिर आहे 45 वरती. एका साईडला निशांत अजूनपर्यंत नॉन स्ट्राईक वरती सज्ज आहे. तो देखील चांगला खेळतोय आतापर्यंत. परंतु एका साईडला किरणची जागा भरून करण्यासाठी कोण येतोय बॅटर हे देखील तेवढंच महत्वाचं असेल. हेच ते सर्व स्टार खेळाडू त्यांच्या वयात त्यांच्या कारकिर्दीत प्रत्येक मैदानी ह्याने गाजवले आहेत आणि आजचा 40+ क्रिकेट देखील गाजवत आहेत. 1 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या चेंडू मागे टिपली विकेट. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 5 चेंडू मागे तुम्हाला 7 धावा भरायच्या आहेत. सातत्याने खेळ करावा लागेल. चांगला खेळ. एका साईडला राजकुमार सिंगल टेबलचा बेताज बादशाह म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि खऱ्या अर्थाने चांगला खेळ सातत्याने करत असतो. परंतु कागदीपत्र स्ट्रॉंग असून चालणार नाही. या मैदानात स्ट्रॉंग व्हावं लागेल आणि ह्या मैदानात देखील स्ट्रॉंग होणं फार महत्वाचं आहे. एक महत्वाचा सामना 2 संघाच्या माध्यमातून चाललाय. पहिल्या चेंडू मागे घेतली विकेट. अजूनपर्यंत 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज कशा पद्धतीने हँडल करेल. बॅटिंग करतोय राजकुमार. एक धडकेबाज बॅटर. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र यष्टीरक्षकाने केली आहे थोडीशी चूक आणि चुकीला नसेल माफी. मिळते 1 रन. पाईच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल फलकावरती 46 वरती. 46 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. इथून अजूनपर्यंत 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक मात्र असेल निशांतकडे. तो निशांत मात्र अप्रतिम खेळ करतोय. त्याच्या बॅट मधून आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 3 चौकार त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार. शेर अभी तक शिकार करना नहीं भूला है. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 धावेची गरज आहे. मॅच ऑन आहे. मॅच दोन्ही साईडला ऑन आहे. कभी इधर तर कभी उधर. चला थोडीशी घाई करा. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा बॉलिंग करणारा संघ फार वेळ आपण वाया घालवत आहेत. यावेळेला फटका फार छान खेळलाय. मॅच फिनिश करणारा हा येतोय निशांत नावाचा दर्जेदार फटका. निशांत ऑन झाला आणि निशांत ऑन देखील राहील. या हेतूने मात्र आपण पाहू शकाल क्या बात आहे. खूप छान प्रदर्शन आपण पाहू शकलात. जवळजवळ आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 3 चौकार त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार आणि त्यानंतर सिंगल त्यानंतर देखील षटकार आपण पाहू शकलात. निशांत क्या बात आहे. 52 धावेचं टार्गेट होतं आणि ते 52 धावेचं टार्गेट असताना मात्र निशांत जंजिराच्या बुरुजासारखा तटस्थ उभा राहिला आणि खऱ्या अर्थाने त्याचा खेळ कसा आहे